रिस्क है तो इश्क है हा फेमस डायलॉग तुम्ही ऐकला असेलच। तसंच आयुष्यात जोखीम पत्करा, तुम्ही जिंकले तर नेतृत्व कराल आणि हरलेच ना तर मार्गदर्शक बनाल। स्वामी विवेकानंदांचे हे विचार आहेत। काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर जोखीम म्हणजेच रिस्क घेण्याला पर्याय नाही आणि घेतलेली जोखीम वाया जाणार नाही। त्यातून काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच मिळेल, ही शिकवण आपल्याला यातून मिळते। कोणतीही व्यक्ती कधीच परफेक्ट नसते, मात्र प्रत्येकात काही ना काही वेगळा गुण नक्कीच असतो। तो आपल्याला ओळखता आला पाहिजे। त्या गुणाच्या आधारावर आपल्यातील क्षमता ओळखून जोखीम घेण्याची म्हणजे रिस्क घेण्याची हिंमतही आपण करू शकतो। पण ही जोखीम घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करणे म्हणजे समजून अभ्यास करून जोखीम घेणे हे हुशार माणसांचं लक्षण आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो। कोणताही विचार न करता केवळ आज कुछ तूफानी करते है म्हणत घेतलेली रिस्क आपल्याला खड्ड्यात घालू शकते। मागे एकदा कर्नाटकातल्या एका जोडप्याने लाईफ जॅकेट न घालता नदीच्या मोठ्या पात्रात प्री वेडिंग फोटोशूटसाठी रिस्क घेतली। पात्र किती खोल आहे, आपण बुडालो तर काय होईल याचा कोणताही विचार न करता केवळ मनात आलं म्हणून घेतलेली ही रिस्क त्यांच्या जीवावर बेतली। हेच जर योग्य विचार केला असताना परिणामांची जाणीव ठेवली असती तर ते जोडपं आज लग्नानंतर आनंदात जगत असतं। दुसरीकडे शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकलेले आज अनेक आहेत। त्यात यश उपभोगायला मिळतं, तसंच अपयशाचा सामनाही करावा लागतो। मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपली साठवलेली आहे ती रक्कम त्यात टाकून पुढे कंगाल झाल्याच्या बातम्या आपण पाहत असतो। हे होण्यामागे आपण जे पाऊल उचलत आहोत, जी रिस्क घेत आहोत ना, ती अयशस्वी झाली तर काय होईल याचा विचार न करणे हेच आहे। विचार करून रिस्क घेण्याचं अत्यंत प्रभावशाली उदाहरण आपल्या समोर आहे। हे उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं। महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला बंदिस्त केलं होतं, तेव्हा तिथून बाहेर पडण्याची जोखीम त्यांनी अतिशय विचारपूर्वक उचलली। औरंगजेबासारखा दंगेखोर कपटी बादशाह, डोळ्यात तेल घालून पहारा देणारे पहारेकरी सगळ्यांना हळूहळू गाफील करत ते तेथून निसटले। त्यांच्या मुत्सद्दीपणाची दूरदृष्टीची ओळख त्यांनी या प्रसंगातून करून दिली। तर स्वराज्यावर आलेलं अफजल खानाचं संकटही त्यांनी शिताफीने परतावून लावलं। ही उदाहरणं आपल्याला विचार करून जोखीम पत्करण्याचं, जोखीम घेण्याचे म्हणजे रिस्क घेण्याचे फायदे कसे होतात हे सांगतात। आपल्यासमोर अनेक उद्योजकांचीही उदाहरणे असतात, त्या प्रत्येकाने रिस्क घेतलेली असते। त्यात पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी होतात असं नाही, अनेक वेळा अपयशाचा सामना त्यांना करावा लागतो। पण याची जाणीव त्यांनी निर्णय घेतानाच ठेवलेली असते, कारण आयुष्यात पुढे जाण्यासाठी रिस्क तर घ्यावीच लागते ना, निर्णय घ्यावेच लागतात। ते निर्णय किंवा ती रिस्क आपल्याला कुठे नेऊन ठेवतील याचा अंदाज कदाचित तेव्हा नसतो। काही गोष्टी कितीही विचार करून केल्यात ना तरी त्याचा रिझल्ट अनुभवातूनच दिसतो। काही वेळा हे निर्णय निश्चितच चुकीचे ठरतात, पण त्यातून आपल्याला काहीतरी नक्की शिकायला मिळालेलं असतं। कदाचित पुढे निर्णय घेताना काय करावे यापेक्षा काय करू नये ना याचे ज्ञान आपल्याला मिळते। त्याचबरोबर आपल्या क्षमता, कमजोरी यांचा विचार करून कोणत्या निर्णयांचे काय परिणाम होतील याचा सर्वांगाने अभ्यास करत उचललेली जोखीम म्हणजे रिस्क आपल्यावर पश्चातापाची वेळ आणणार नाही हे नक्कीच। शेवटच्या काही लाईन्स बोलून मी हा व्हिडिओ संपवतो, नीट ऐका। माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच मेन उद्देश होता। प्रयत्न नेहमी हिमतीवर करा, प्रयत्न नेहमी हिमतीवर करा, गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजते। एक दिवस नक्कीच असा येईल जे लोक मागे बोलतात तेच लोक पुढे येऊन मला सलाम ठोकतील। तुम्ही जर स्वतः बॉस बनण्यासाठी प्रयत्न केले नाहीत ना, तुम्ही जर स्वतः बॉस बनण्यासाठी प्रयत्न केले नाहीत ना तर आयुष्यभर तुमच्या बॉससाठीच तुम्ही काम करत राहाल। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा।